स्टेजवर एकत्र दिसतात, पण दऱ्यापुरात एकामेकाची पाय एकामेकाच्या ओळायला तयार आहे. आणि मीच मोठा याच्यासाठी दर्यापुरातली सारी शिवसेना खलास झालेली आहे. कोणाच्या खायला हवं. मी पत्रकारी क्षेत्रात आता पत्रकार 500-200 रुपये टिकले जातात. असं एखाद्या शिवसेनेच्या अनेक आपण अशा मुलाखती आपण शिवसेनेच्या घेतलेल्या आहे. मध्यंतरी शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे दर्यापूरमध्ये चांगलं संघटन पाहायला मिळालं. पण आता मध्यंतरी असं कुठेतरी गटाटटाचं राजकारण दर्यापूरच्या तालुक्यातल्या शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे इथं पाहायला मिळतं. याचं सह्याद्री न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख. लवकरच विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात. अनेक राजकीय पक्ष आपापली दावेदारी ठोकण्याकरिता उमेदवारांना रिंगणात उतरत आहेत. अनेक काही इच्छुक उमेदवार आहेत आणि अनेक आपण मध्यंतरी दैनिक शासन अधिकारला एक बातमी सुद्धा आपण प्रकाशित केली होती. हौसे गौसे यांना लागले निवडणुकीचा वेळ. त्या संदर्भात निवडणुकीच्या संदर्भात आज आपण दर्यापूरमध्ये आहोत आणि आपल्या सोबत आहे गंगाका फंगा फ्रेम गणेश साखरे, एक स्पष्ट वक्ता म्हणून त्यांची ओळख आहे. निवडणुकीचं हे वातावरण त्यांच्या नजरेने कसं आहे ते आपण जाणून घेऊ. दादा, सर्वप्रथम सह्याद्री न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. निवडणुका ह्या जाहीर होणार आहे. विचार तर केला, आपला मतदारसंघ हा आपला मतदारसंघ राखीव आहे आणि जिल्ह्याची रणनीती, पक्षाची रणनीती आणि अनेक जसे की महाविकास आघाडी असेल, महायुती असेल आणि काही घटक पक्ष असतील, आपण त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. एकंदरीत ह्या चित्राकडे, या निवडणुकीच्या वातावरणाकडे तुम्ही कशा नजरेने पाहता? विषय अमरावती जिल्ह्याचा का दर्यापूर तालुक्याचा? अमरावती जिल्हा आणि दर्यापूर तालुका. अमरावती जिल्ह्यात म्हणजे पक्षवाईस तुम्हाला म्हणायचं आहे का? महायुती आणि महाविकास आघाडी. इथं जर विचार केला तर दर्यापूर मतदारसंघ हा 100% उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी सुटणार आहे. तुम्ही विचारसाल की हा मतदारसंघ दर्यापूर पहिल्यांदा काँग्रेससाठी होता. विषय इथं असा, ते खासदार जे निवडून गेले ते आमदार पहिल्यांदा होते, म्हणजे इथला मतदारसंघ मोकळा झाला. आता अमरावती जिल्ह्यात लोकांचं म्हणणं होतं की दर्यापूर मतदारसंघ हा महाविकास आघाडीला जाते. माझं असं म्हणणं की दर्यापूर मतदारसंघ हा महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच मिळेल. कारण अमरावती जिल्ह्यात 4 प्रमुख नेते आहेत. यशोमती ठाकूर, सुनील भाऊ देशमुख, बबलू भाऊ देशमुख आणि एक आहेत जगताप. हे 4 नेते 4 मतदारसंघात गेले. 8 मतदारसंघ आहेत. मग 4 गेले तर गेले, दर्यापूरचे त्यांना दिला, त्यांचे 5 होतात. मग सेनेला कोणता उरी? मग त्यासाठी 4 त्यांना, 2 काँग्रेस आणि 2 राष्ट्रवादी. दर्यापूर आणि बडनेरा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. मेळघाट आणि मोर्शीचे जे भुयार आहेत हे राष्ट्रवादी. अशा प्रकारची हे व्यूहरचना आहे. एकंदरीत जर विचार केला, सुरुवातीला तुम्ही शिवसेनेत होते, त्यानंतर तुम्ही शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकला होता, त्यानंतर पत्रकारिता केली. आता शिवसेनेत की पत्रकार? मी दोन्ही याच्यात आहो. मी शिवसैनिक आहो, पत्रकारिता आहो. मी शिवसेनेतून जय म्हणजे महाराष्ट्र तुम्ही शिवसेनेच्या म्हणून तुम्हाला हा शिवसेनेला जाणार असं म्हणायचं आहे का? नाही, तसं म्हणायचं नाही. ऑल ओव्हर जर पाहतो मतदारसंघ हा शिवसेनेला सुटणार आहे ना. कोणती इथं महायुतीत या मतदारसंघात अभिजित अडसूळ हा 100% उभा राहणार आहे. त्याच्याबरोबर शिवसेनेला लागेल ना. महाराष्ट्रातला ऑल ओव्हर चित्र दादा बरोबर आहे. जर संभाव्य उमेदवार मध्ये आपल्या जर दर्यापूरचा जर विचार केला, संभाव्य उमेदवार मध्ये दर्यापूरमध्ये शिवसेनेचे असे कुठले उमेदवार आहे की ते इच्छुक आहे, ते सक्षम पण आहे? शिवसेनेत दर्यापुरातून 3 उमेदवार आहेत. एक बबनराव विल्लेकर आहे, एक अलकाजी पार्टी म्हणजे जे जिल्हा प्रमुख आहेत बबनराव विल्लेकर हे कट्टर शिवसैनिक आहेत. आणि आता शिवसेनेत शहर प्रमुख बनवला प्रमोद तेवरे. हा शिवसेनेत कुठेच नव्हता. त्याच्यामुळे त्याला दावेदारी करणार का त्याला बघून आले, पण मला नाही शिवसेनेत त्याला ऍक्सेप्ट करते मी. प्रमोद तेवरे म्हणजे हा खूप उठून उभा केलेला माणूस आहे. पण कट्टर शिवसैनिक ते बबनराव विल्लेकर आणि अलकाताई पार्टी आहे दर्यापूर तालुक्यात. आपण सुरुवातीपासून आपण शिवसेनेच्या अनेक आपण अशा मुलाखती आपण शिवसेनेच्या घेतलेल्या आहे. मध्यंतरी शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे दर्यापूरमध्ये चांगलं संघटन पाहायला मिळालं. पण आता मध्यंतरी असं कुठेतरी गटाटटाचं राजकारण दर्यापूरच्या तालुक्यातल्या शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे इथं पाहायला मिळत आहे. याचं कारण काय असेल? याचं कारण म्हणजे हे शिवसैनिक जे नेते आहेत एकामेकाला वर्चस्व सण होते ना. गजू पाटील एका इकडे पळत जाय, सुनील डिके एका इकडे पळत जाय, तो अंकुश कावटकर एका इकडे पळत जाय. गजू पाटील त्या त्रासामुळे गेले का, ते प्रकाश घासामुळे बीजेपीत असल्यामुळे गेले, तो भाग वेगळा. पण इथं अजून गजू पाटील गेल्यानंतर 2 तट झाले. महिला आघाडी म्हणजे अलकाताई पार्टी अंकुश कावटकर एका इकडे,
सुनील टिके वेगळे आहेत. हा असा विषय आहे इथं. एकंदरीत दादा आपल्या जर दर्यापूरमध्ये तुम्ही नाव सांगितलेलं आहे, बबन भाऊ विल्लेकर आहेत, अलकाजी पारडे आहेत, तसं अंजनगावमधून कोण इच्छुक आहे? हा तिथं दोघ जण आहेत. गजानन भाऊ पारडे जे भगवा रक्षक होते, त्याचा पोरगा आहे विक्रम पारडे, वडिलाच्या कर्तृत्वावर त्याला भेटू शकते. आणि दुसरा आहे गजानन भाऊ लवटे. पण हे दोघंही सोयरे आहेत. ते एकामेका दोनपैकी कोणाला तिकीट भेटले त्याच्यात एक जण बसू शकते. ते सर्व तिथले नेते सर्व एकवटलेले आहेत, स्टेजवर एकत्र दिसतात, पण दर्यापुरात एकामेकाचे पाय एकामेकाच्या ओळायला तयार आहेत. आणि मीच मोठा याच्यासाठी दर्यापुरात झाली शिवसेना खलास झालेली आहे. आता एकंदरीत जर विचार केला, खरोखर दर्यापुरात जे तुम्ही जे सांगितलेल्या गटागटाचं राजकारण चालू आहे, पण दुसरीकडे जे शिंदे गटांची शिवसेना आहे त्यांचं संघटन चांगलं वाटत आहे. संघटन तुम्हाला पैसा असल्यामुळे त्याचे कार्यक्रम वगैरे सर्व चांगले वाटतात, पण उद्धवसाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे तळागाळात गेलेली आहे. यांना शाखा खोलाचं काही काम नाही, त्याच्या पुढे फक्त नूतनीकरण शाखेला करावं लागते. त्याच्यामुळे दर्यापुरात तो विषय नाही आहे. इथं उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना प्रबळ राहील. फक्त तिकीट भेटली पाहिजे, भनन येऊन इच्छा. आता एक विचार जर केला दादा, शिवसेनेचे बळे नेते आणि शिवसेना ठाण्याबाग आपण त्याला भावत होतो, गजानन वाकोडे हे शिंदे गटात गेले, त्यांच्या जाण्यामुळे काही शिवसेनेत दर्यापूर तालुक्यातल्या शिवसेनेत काही फरक पडला? थोडाफार तर फरक पडणारच आहे भाऊ. त्याचे जे निकटवर्ती आहे तिथे जाणारच आहे. जसे प्रकाश पाटलाच्या मागे गेले तेव्हा फार फरक पडणार. पण जे कट्टर शिवसैनिक आहेत ते काहीच कोणाचं घेणं दिले, फक्त बाळासाहेबांच्या विचाराने आणि उद्धव साहेबांच्या विचाराने ते प्रेरित आहेत, ते जात नाही. आता मी मला कोणी म्हटलं इकडे जा तिकडे, मी नाही जात ना. कोणी उभा करा दर्यापुरात जातो, मी त्याला होत मारतो. असा विषय आहे तो. एकंदरीत आता तुम्ही एवढे म्हणजे प्रखळ बोलता आणि निर्भीडपणे बोलता, त्यावेळेस काही भेव घेऊन नाही वाटत? मी काय कोणाच्या खायला हवं? मी पत्रकारी क्षेत्रात आहो. आता पत्रकार 500-200 रुपये टिकले जातात. असं एखाद्या माधव स्वतःला मला गणेश साहेबांना नाही 1000-500 रुपये खर्च केले हे म्हणून, आणि काय कोणाला भ्यायचं? तसे जशी पत्रकारी क्षेत्रात या थर्ड क्लास पत्रकारामुळे ही पत्रकारिता बदलान झाली, पण आमच्यासारखे असे आहेत की आम्ही कोणाची खायचंही नाही आणि कोणाची खातही नाही. तुम्ही जर खाल्लं तर तुम्हाला स्पष्ट बोलता येत नाही ना. जे वस्तुस्थिती दर्यापूर तालुक्यात आहे की या दर्यापूर तालुक्यातले शिवसेना हम करो सो कायदा या मुळावर आलेली आहे. गेले शिवसेना मोठी व्हावी हे नाही वाटत, कारण मी कसा मोठा होईल आणि शिवसेना माझ्या मागे फरफडत कशी येईल असे बोलतात. अरे काही नेते असे आहेत, काही म्हणतात बाबा ते उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या विचाराने प्रेरित झालेले लोक आहेत, ते बॅनर लावतात, समोर येतात, भांडण करतात, पण येईल असं वाटते की माझ्यानंच मोठा येतात. कोणी कोणी म्हणतात बॅनर लावा ठेवले म्हणतात. अरे बाबा तुम्ही जे बॅनर लावा ठेवलं ते तुमच्यापेक्षा पटपटीनं काय नाही काय ताकदवर आहेत ना. असे या दर्यापूर तालुक्यात शिवसेनेचं पहिले प्रकाश पटेल गेल्यापासून शिवसेना खिळखिळी झाली, आणि त्याच्यात आता एक नेता याच्यामुळे वाद घेऊन आलाय. हे जर सर्व जर असं जर सुरू जर राहिलं, कशावरून तुमचा उमेदवार हा निवडून येईल? कारण की संघटनच शिवसेनेत नाहीये, मग उमेदवार निवडून येईल कसा? शिवसेनेचं संघटन आहे, पण तालुक्यात संघटन आहे ना. आता तुम्हीच तर सांगितलेलं की गटागटाचं राजकारण चालू आहे. जेव्हा मंचनगावातून उमेदवार देतील तेव्हा सर्व एकत्र होतील ना. शिवसेनेचा मतदार फुटला नाही, हे नेते काही पळतात. आता मधात गोपालराव पटेल तिकीट भेटत सुनील पाटील अपक्ष राहिले, ते निवडून आले, लोकांनी सहानुभूतीची लाट दिली. आता अजूनही तुम्हाला सांगतो तेच परिस्थिती होणार आहे. सुधाकर पाटलाला जर समजा महाविकास आघाडीचा मतदारसंघ सुटला, तो जर सुनील पाटलाला भेटला नाही तर सुनील पाटील जिल्हा परिषद सोडून काय अजूनही सुनील पाटील कशावरून अपक्ष राहणार नाही. शिवसेनेचा आहे राव म्हणा, त्यांना पण सांगता येत नाही. नेत्यावर महाराष्ट्रातल्या पुऱ्या नेत्यावर भरोसा राहिला नाही. शपथविधी हो, आता ते शपथविधी पाहिजे ना. सकाळची शपथविधी दुपारी म्हणजे राजीनामा असा ताल आहे ना. कल्याण मतदारसंघात हेच परिस्थिती होणार आहे. सुधाकर पाटील तिकीट सोडून द्या, नाही सोडेल. त्या मतदारसंघात गोपालराव पटेल होता, सुनील पाटील टिकी होता, सुधाकर पाटील होता. सुनील टिकीचे तिकीट कटली, गोपाल उभा राहिला, अपक्षाची लाट आली, सहानुभूतीची सुनील टिकीट मला बघ अशी परिस्थिती आहे. एकंदरीत जर विचार जर आपण आपल्या निवडणुकीच्या मार्फत जर केला, आता महायुतीचा विचार करू. आता बीजेपीचे काही इच्छुक कॅन्डिडेटचे नाव पुढे आलेले आहे. आपल्या दर्यापूरचे चंदन आहेत, गोपालभाऊ चंदन आहेत, त्यानंतर माजी आमदार गुंदुले साहेब आहेत, हे सुद्धा रडार मध्ये आहेत.
कशावरून हे तिकीट शिंदे गटाला जाईल? नाही कसं आहे, शिंदे गटाने हा 100% तिकीट हे अडसुळेच भेटील. चंदन स्वाभिमानी कोण उभं राहिला, पण या हडसूळ गेले 7 दिन मध्ये काही तो नवनीत राणा हडसूळले बच्ची गोळे पाळायचे फिरत आहे ना, पैसा तेच लावते ना, म्हणून चंदन आतापासून मी संबंधित असं वाटते अपक्ष राहील असा माझा अंदाज आहे. हे सर्व असा विश्लेषण आहे. पण या दर्यापूर तालुक्यात बबनराव विल्हेकर सारख्या एकनिष्ठ माणसाचा इथं घाट होण्याचे मला चिन्ह दिसतात. कोण की लोक त्याला दाबून त्याच्या मागणी, तो माणूस करीन तरी काय करीन. इकडे जातो तर आण, तिकडे जातो तर वीर आहे. इकडे महिला आघाडी अंकुश कावत करे एकाकडे पाहून राहिली मोठी शिना, एकाकडे पुढे हाताळा दर्यापूर आहे. त्याच्याला त्या माणसाने पंचित आहे, इकडे जाऊ का तिकडे जा. आणि एकनिष्ठ माणूस आहे, 3-3 पंचवर्षी करते, त्या माणसाने तिकीट मागितली म्हणजे त्या माणसाला करा का. शेवटी मग तुम्हाला विचार करणार नाही काय की मी इतकी दिवसाचा राहून आलो दर्यापुरात शिवसेनेच्या नेत्याचा ताल नाही, हे मी हुकूम बोलतो. मग मला भेवाचा विषय, मला भेव लागत नाही. मी पुरा निखिल वागड्या यापूर्वी काही असे तुम्ही एवढं पाखवलं बोलता, या संदर्भात काही असे काही फोन कॉल असे काही आले होते? अरे एखाद्याने फोन तर करून पाहिजे ना. तुम्हाला फोन कधी देतील जेव्हा तुम्ही त्याचे खासान तेव्हा. चांगले चांगले घरी आलेले मी वापस केले. अरे पत्रकारितांनी शिवसैनिक दोन्ही माझ्या धरत आहेत ना, त्या कोंबो मग मी एकटा पहिले काय की हिशोब नाही आपल्या जवळ. मी तर म्हणतो भर चौकात मला म्हणून मारलं पाहिजे मग येते मजा आहे. जो ज्याचा पहिला हात लागला त्याने दाखवून देऊ नका सगळे काय चीज आहे. पत्रकारिता आणि शिवसैनिक काय रग आहे हे पण दाखवून देऊ ना. पण एवढी अवकाश नाही म्हणा, अवकाशावर आला तर पाहूनच घेऊ. एकंदरीत लवकरात लवकर मतदारसंघ हा कोणाला सुटेल हेच चित्र लवकरात लवकर समजणार आहे. जसा जसा निवडणुका जवळ येणार आहेत तसा तसा एक वातावरण दर्यापुराला तापायला सुरुवात होते. निवडणुका केव्हा जाहीर होतील लवकरच समजेल. आणि अशा संदर्भातल्या ज्या बातम्या असतात, ज्या निवडणुकीच्या संदर्भातल्या बातम्या, खास करून विधानसभेच्या बाबतीतले अपडेट, हे आपल्या सह्याद्री माझा न्यूजवर आपण दाखवतच राहू. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि जोडून राहा सह्याद्री